हाय गाईज, आज बनवतो आपण व्हेजिटेबल चीज बॉल. ते कसे बनवतात ते बघूया. आपण इथे मका घेतलेला आहे, तो कापून घेऊया. उकडून घेतलेला मका आहे, तो आपण कापून घेऊया. इथे आता आपण मका कापून घेतलेला आहे. इथे आता आपण बटाटा किसून घेतो. उकडून घेतलेला बटाटा खिसून घेतो. आता इथे आपला बटाटा खिसून रेडी आहे. आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊया. मका इथे आपण भांडं घेतलेलं आहे, मका घेतलेला आहे, मागेच कापून घेतला आहे तो. आता त्यात थोडंसं चिली फ्लेक्स टाकतोय. त्यात थोडंसं ऑर्गॅनो टाकून घेऊया. आता ऑर्गॅनो टाकलेलं आहे आपण. त्यात आता आपण टाकतोय चवीनुसार मीठ. चीज आहे ना, जरा कमी घेऊया. आता त्यात आपण टाकणार कोथिंबीर, उकडलेला बटाटा खिसून घेतलेला आहे, शिमला मिरची आणि गाजर आपण चिरून घेतलेली आहे बारीक. त्यात आपण एकत्र करून घेऊया. आता आपण एकत्र करून घेतले. आता ह्यात आपण टाकणार 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. ह्यात आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे. आता आपण हे एकत्र करून घेऊया. इथे आता आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवून घेतोय. इथे आता आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी रेडी करून घेतलेलं आहे. थोडंसं तेल घेते हाताला. आता आपण इथे बॉल बनवून घेऊया आधी. त्यासाठी आपण इथे एक हे बनवलं आहे. त्यात आपण चीज टाकलेलं आहे आता आतमध्ये, आणि त्याचा असं बॉल बनवून घेऊया. असं आपण सर्व ह्याचे बॉल बनवून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण बॉल्स बनवून घेऊया. आता इथे आपले चीज बॉल बनवून घेतलेले आहेत आपण. आता त्याला आपण कॉर्नफ्लॉवरच्या पाण्याची कोटिंग करतोय आणि मग थोडेसे रव्यात डिप करून घेतो.
आता आपण हे फ्राय करून घेऊया. इथे तर आपण फ्राय करायला टाकलेले, त्यांना आपण फ्राय करून घेऊया. आता आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत चीज बॉल, ते आपण काढून घेऊया. दुसरं टाक. असेच आता ओके आपण सर्व फ्राय करून घेऊया. सेम प्रोसेसने असेच सर्व आता फ्राय करून घेऊया. इथे आता आपले व्हेजिटेबल चीज बॉल रेडी झालेले आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मस्तपैकी असं त्यातनं चीज पूल पण निघत आहे. ही रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कमेंट करा. थँक्यू.